नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा. आता केळी बागायतदार जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण आता ज्याप्रमाणे वातावरणामध्ये बदल होत आहे, त्यामुळे आपल्या बागेमध्ये आपल्याला व्हायरसचे प्रमाण आढळत आहे. त्यामध्ये आपल्या बागेमध्ये जे आहे ते आपल्याला CMV व्हायरसचे प्रमाण आपल्याला तिथे आढळून आले दिसत आहे. तुम्ही जर हे झाड पाहत असाल तर यामध्ये आपल्याला CMV व्हायरसचा अटॅक झालेला पाहायला मिळतोय. तर CMV व्हायरस हे आपल्या झाडांमध्ये आलेलं कसं ओळखायचं? तर यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जे पानं आहेत ते पानं पूर्णपणे पिवळसर रंगाचे पडलेले आपल्याला इथे पाहायला मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे जे पान आहे ते मुडपून गेल्याचे आपल्याला तिथं पाहायला मिळते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे पान आहे त्या पानाला आपण जर ह्याच्या शिरांवरती असं प्रेस केलं, ज्याप्रमाणे आपण वहीचा कागद चुरगळल्याच्या नंतर आवाज येतो त्या पद्धतीने तिथे आपल्याला आवाज आलेला तिथे आपल्याला पाहायला मिळते. हे जे व्हायरस आहेत हे आपल्या झाडांवरती न येण्यासाठी आपण काय करू शकतो? तर आपल्या बागे जे आहे त्यामध्ये आपल्याला तण नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं. कारण जे गवत वगैरे असतं त्याच्यावरती जे मावा असतील, थ्रिप्स असतील, जे रसशोषक किडे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला त्या तणांवरती झालेला दिसतो. त्याच्यानंतर तेच किडे जे आहेत ते आपल्या केळींवरती अटॅक करतात. त्यामुळे जे जे केळीतल्या पानांमध्ये रस आहे तो पूर्णपणे ते शोषण्याचं तिथे काम करतात. त्यामुळे पानांमध्ये जो वॉटर बॅलन्स असतो तिथे त्याची कॅपॅसिटी कमी झाल्यामुळे आपल्याला तिथे व्हायरसचे प्रमाण आढळून आल्याचे आपल्याला तिथे पाहायला मिळते. यावर आपण उपाययोजना काय करू शकतो? तर यामध्ये आपण 2 प्रकारचे स्प्रे घेऊ शकतो. यामध्ये आपण पाटील बायोटेकचं अरेना गोल्ड आणि नीम ऑइल जे आहे ते वापरू शकतो. यामध्ये अरेना गोल्ड जे आहे ते 50 ग्रॅम प्रति पंपासाठी आपण वापरू शकतो आणि जे नीम ऑइल आहे ते 20 ml प्रति पंपासाठी आपण तिथे वापरू शकतो. याचे जो दुसरा स्प्रे आहे त्याच्यामध्ये विरोरेज आणि नोवाझाईम जे आहे ते आपण तिथे वापरू शकतो. दोन्हीही कॉम्बिनेशन आहे ते 20-20 ml प्रति पंपासाठी आपण तिथे वापरू शकतो. तर जो व्हायरस आहे त्यावरती तुम्ही काय काय उपाययोजना करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.